धर्मग्रंथ आणि संविधान। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम संविधान दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन। 26 नोव्हेंबर या दिवशी 1949 रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही जन्माला आली। आणि जगातील मित्रांनो, पूर्वी भारतात देशातील नागरिकांवर आपल्या स्तरावर राजे महाराजे आणि बादशाह यांनी राज्य केलं, त्यानंतर इंग्रजांनी राज्य केलं। परंतु 26 नोव्हेंबर 1949 या दिवसापासून ही गुलामगिरी कायमची मोडली गेली। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात, याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेले राज्य जन्माला आले, लोकशाही जन्माला आली, ज्यात आपल्याला आपले नेता निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला हवा त्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्य नागरिक म्हणून सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं। भारताची राज्यघटना म्हणजे संविधान हे पायाभूत कायदे आहेत, ज्या कायद्यावर देश वाटचाल करीत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत। 26 नोव्हेंबर 1949 रोजी या राज्यघटनेचा स्वीकार झाला, तर 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राज्यघटना अंमलात आली। म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षापासून म्हणजे 26 नोव्हेंबर 2015 पासून संपूर्ण भारतात संविधान दिवस साजरा करायला सुरुवात झाली। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले। जय हिंद, जय भारत।